भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसलाय। भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी महापौर पदी विराजमान झालेत। महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटची बाजी पाहायला मिळाली, तर चंद्रपुरातील पराभवाचा बदला काँग्रेसने भिवंडीत घेतलाय। पाहूयात त्याबद्दलचाच हा सविस्तर रिपोर्ट। भिवंडीमध्ये सगळ्या शक्यता, सगळे आडाखे खोटे ठरवत, चंद्रपूर पॅटर्नची भीती खोटी ठरवत, ऑपरेशन लोटसचा धसका दूर सारत, सेक्युलर फ्रंटचे भाजप बंडखोर नारायण चौधरी काँग्रेसच्या मदतीने महापौरपदी विराजमान झाले, तर काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौर बनले। भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला। आज मी खूप खूप धन्यवाद करतो। महापौर पदाची उमेदवारी न मिळाल्यामुळे नारायण चौधरी यांनी ऐनवेळी भाजपला सोडचिठ्ठी दिली। त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काय करणार हा प्रश्न होता, पण त्यावर सेक्युलर फ्रंट हा मधला मार्ग काढण्यात आला। अखेर एक एक करत नगरसेवक पालिकेत दाखल झाले। काही काळ गोंधळाचं वातावरण होतं, पण नंतर सभागृहात हात वर करून मतदान घेण्यात आलं। सुरुवातीला नारायण चौधरी यांच्यासाठी मतदान झालं, त्यांना 48 मतं मिळाली। दुसऱ्या क्रमांकावर कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांना 25 मतं मिळाली, तर भाजप उमेदवार स्नेहा पाटील यांना फक्त 16 मतं मिळाली। देखिए, भिवंडी सेक्युलर फ्रंट का महापौर बना है। जो हमने भिवंडी को वादा किया था वो वादा हमने पूरा किया। इससे पहले कौन टूटते थे? कांग्रेस समाजवादी टूटते थे। आज मुझे इस बात की खुशी है कि महायुति को तोड़कर, बीजेपी के गठ को तोड़कर हमने जो है यहाँ पर महापौर बनाया। भिवंडीत संख्याबळ भाजपच्या बाजूने कधीच नव्हतं, तरीही चंद्रपूर प्रमाणे भाजप काही चमत्कार करेल का ही भीती विरोधकांना होतीच। मात्र भाजपने महापौरपदी स्नेहा पाटलांचं नाव घोषित केलं। भाजपमध्येच फूट पडली आणि काँग्रेसचा मार्ग सुकर झाला। भारतीय जनता पक्षानं जर इतर कोणत्या पक्षाचा घेतला असता तर त्याला मास्टर स्ट्रोक म्हटलं गेलं असतं। मात्र काँग्रेसनी भारतीय जनता पक्षात उभी फूट पाडली आहे। भाजपचा विचारांचा त्याग करून, भाजपचा पक्षाचा त्याग करून त्यातील काही नगरसेवक हे आमच्या सेक्युलर फ्रंटमध्ये ते आले होते आणि सेक्युलर फ्रंटच्या सर्व नगरसेवकांनी एक मताने त्यांचं नाव सुनिश्चित केलंय। त्यामुळे भाजपमध्ये फूट पडलेली आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित आघाडीचा महापौर आणि उपमहापौर भिवंडीमध्ये झालाय। भाजपला ना आपली मतं राखता आली, ना मित्र पक्ष शिवसेनेनं त्यांना साथ दिली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील त्या आदेशानुसार या ठिकाणी शिवसेना आपली भूमिका महापालिकेच्या निवडणुकीमध्ये घेईल। शिवसेनेचे 12 नगरसेवक आहेत, परंतु जी काय भूमिका या ठिकाणी आदेशानुसार होईल त्याला नक्कीच का जो पक्षाच्या आदेशानुसार त्याचा आपल्याला चित्र पाहायला मिळेल। भिवंडी महापौर निवडणुकीत भाजपचे 6 बंडखोर नगरसेवक भाजप आमदार महेश चौगुले यांचे कट्टर समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे। समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो, परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे। त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे। चंद्रपूरमध्ये संख्याबळ नसताना भाजपनं महापौर बसवला आणि भाजप काहीही चमत्कार करू शकते असा समज वाढीला लागला। ऑपरेशन लोटसचा धसका विरोधकांनी घेतला, त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं भिवंडीकडे। भिवंडीत काँग्रेस फुटणार, भिवंडीत भाजप काय चमत्कार करणार, भिवंडीचा महापौर कोण बनणार हा सस्पेन्स वाढला होता। मात्र नारायण चौधरी यांनी सहज विजय मिळवत सगळ्या शक्यता उधळून लावल्या। भाजपसाठी हा धक्का पचवणं सोपं नक्कीच नसेल। संदीप राजगोळकर सह पंकज दळवी, पुढारी न्यूज, भिवंडी।